युद्धखंड आपल्याला सुरुवात करायचा आहे. युद्धखंड. कार्तिकेयाने एका राक्षसाला मारलं होतं. कोणता राक्षस? तारकासुर नावाचा राक्षस कार्तिकानं मारला होता. काल पाहिला आपण. त्या तारकासुराचे 3 मुलं होते. 3 मुलं. ऐका ऐका. पहिल्याचं नाव तारकाक्ष. म्हणा तारकाक्ष. फक्त हे इतकेच जणी म्हणतात तारकाक्ष. दुसरा विद्युन्माली आणि तिसरा होता कमलाक्ष. अशी 3 मुलं होते. त्यांनी त्या तिघांनी ब्रह्मदेवाची खूप खडतर उपासना तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. कोण? त्या तारकासुराच्या 3 पोरांनी. 3 पोर. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. कशासाठी एवढी खडतर तपश्चर्या? त्यांनी सांगितलं आम्हाला तिघांना 3 नगर पाहिजे. मोठ्या मुलानं मागून घेतलं 1 नगर, सोन्याचं नगर. दुसरा विद्युन्माली, तुला काय पाहिजे? ते म्हणला चांदीचं नगर पाहिजे. आणि तिसरा जो होता कमलाक्ष, त्यानं लोहाचे म्हणजे लोखंडाचं नगर मागून घेतलं. 3 नगर तिघांनी. आणि अजून एक आम्हाला दुसरा वर पाहिजे ब्रह्मदेवा. काय पाहिजे? आम्हाला कोणीच मारू शकणार नाही. कोणीच मारू शकणार नाही. अजय असण्याचा वर द्या. ब्रह्मदेव म्हणले हे बघा, तुम्हाला जगात कोणीच मारू शकणार नाही, पण एक गोष्ट लक्षात द्या, भगवान शंकराच्या हातून मात्र तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. भगवान शंकरासंग वाकडं मसनातच लागलं. शंकराच्या वाट जाऊ नका. बाकी तुम्हाला जगात कोणापासूनच काही धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही भगवान भोलेनाथासोबत वैर केलं, त्या दिवशी मात्र तुमचा नक्की जीव जाईल. 3ही राक्षस देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांनी स्वर्गावर विजय मिळवला. आणि सगळ्या देवी देवता आता हैराण झालेले सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि आपलं गाराणं सांगू लागले ब्रह्मदेवाकडे. हे ब्रह्मदेव, आतस्ते शरणायता दुःखिता हि विधेत वचम कुरुत्वम तत्त वधोपायम सुखेनम सहाय तत्तेयता. ब्रह्मदेवा, तारकासुरांच्या मुलानं तिघांनी, त्या त्रिपुरासुर म्हटले त्याला, त्रिपुरासुर, खूप त्रास दिलाय आम्हाला. त्यांनी देवांना खूप त्रास दिलाय. आम्ही खूप दुःखी आहेत. तुम्ही काय करा? त्यांना मारण्याचा काहीतरी उपाय सांगा. उपाय सांगा. ब्रह्मदेव म्हणले त्यांना मीच वर दिलाय, कोणीच मारू शकणार नाही. त्यामुळेच ते एवढे उन्मत्त झालेत, पराक्रमी झालेत. पण तुम्ही काळजी करू नका, भगवान शंकराच्या हातून त्याचा वध होईल. त्या तिघांचाही. सगळे देव देवी देवता भगवान शंकराकडे आले आणि शंकराची विनवणी करू लागले. भगवंता, आमच्यावर दया करा, कृपा करा. हो, दया की आस में भगवान, दया की आस में भगवान तेरे दरबार आया हूँ. दया की आस में भगवान तेरे दरबार आया हूँ.
सुना हो तुम गरीबों का सदा उद्धार करते हो। देवांचा राजा इंद्र असणारा पण आज एक भिकारी बनून भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये गेलेला आहे आणि कैलासावर जाऊन झोळी पसरून शंकरापुढे भीक मागतोय। भीक काय म्हणतोय? देवा आम्ही असं ऐकलंय गरीबाचा उद्धार करतो तू, मग तो हाजिर हो गरीबों के, तो हाजिर हो गरीबों के स्वयं सरदार आया हो। सदा मधुकर हो शरणागत, सदा मधुकर हो शरणागत, मेरे सरकार आया हो। दया की आस में भगवान तेरे दरबार। सगळे देवी देवता भगवान भोलेनाथाची विनंती करतात, महादेवांची विनंती केली, तुम्ही त्या 3 राक्षसाचा, त्या त्रिपुरासुराचा वध करा। महादेव म्हणले, अरे त्यांना विनाकारण मी कशामुळे मारू, माझी त्यांच्या सोबत काय दुश्मनी आहे, ते त्यांच्या धर्मानं चालायले, धर्मानं चालतात त्यांच्या। जर त्यांनी त्यांचा धर्म सोडून जर अधर्माची वाट धरली तर मग मी त्यांना मारतो, पण जोपर्यंत ते त्यांच्या धर्मानं चालत आहेत तोपर्यंत मी त्यांना काहीच करणार नाही। तिथून निघाले सगळे देव, नाराज झाले। आता विष्णू परमात्म्याकडे आले आणि विष्णू परमात्म्याची विनंती केली, देवा आमच्यावर दया करा, आलो शरण तुला विष्णू परमात्म्याची विनंती केली आणि आम्हाला त्या त्रिपुरासुरापासून वाचवा।
काहीतरी करा, त्यांना त्यांचा धर्म सोडायला भाग पाडा. मग विष्णू परमात्म्यानं युक्ती केली. विष्णू परमात्मा युक्त्या करण्यामध्ये फार चालाक. सगळ्यात हुशार देव म्हटलं तर विष्णू परमात्मा फार चालाक, आणि सगळ्यात भोळा देव म्हटलं तर मग महादेव. खूप चालाक. चालाकी करण्यामध्ये तरबेज विष्णू परमात्मा. एक युक्ती करायचं ठरवलं विष्णू परमात्म्यानं. असं नाही बरं, देवालाच युक्त्या करता येतात. माणसे फार हुशार झालेत आजकाल. विष्णू परमात्म्याला बी एक गुरु भेटला. एक जणाला काय झालं, बाजावर झोपलं होतं. यमाचे दूत आले त्याला 4 जण न्यायला. बाजावर झोपलं होतं, तसंच उचललं खांद्यावर. चहा पीत पीत उचली जात नाही ते, क्यों नाही करत. नाही त्या यमासी करुणा मारी ती झोडी ती तोडी ती. यमाचे किंकर 4-2 दिवस नाही, बहुसाल एवढे निष्ठुर. बाजावरच उचललं त्याला 4 जणांना त्या यमाच्या दूतानं. आणि ते उठलं आणि त्यानं पाहिलं आपल्याला तर यमाचे दूत न्यायले. मग त्यानं बसल्या झोपल्या जागीच खिशातली पेन काढली, कागद काढला आणि एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी ठेवून दिली पुन्हा खिशात. नेलं त्याला यम दरबारामध्ये. कोण? त्या यमाच्या दूतानं. आणि यम दरबारात नेल्याच्या नंतर यमाच्या पुढे उभं केलं. यम है हम. यमाच्या पुढे, हा ते बरोबर आहे ना, पिक्चर मध्ये असंच राहत. यम है हम. यमा पुढे उभं केलं. आणि यमा पुढे उभं केल्यावर त्या माणसाला सांगितलं यमानं, तू खूप पाप केलेत, त्याच्यामुळं काय आता तुला नरक भोगावा लागेल, नरकामध्ये तुला जावं लागेल. ते म्हणला महाराज सगळं ठीक आहे, फक्त एक काम करा, आधी ही चिठ्ठी वाचा. आधी ही चिठ्ठी वाचा. त्यानं खिशातून काढून यमाला चिठ्ठी दिली शमनाजी. आणि यमराजानं वाचायला सुरुवात केली. काय लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये ऐका, माणसं किती हुशार झाली. यमराज, तुमचा कार्यकाळ संपलेला आहे. आता आजपासून तुमच्या जागेवर यांची नवीन नियुक्ती झालेली आहे. कोणाची? ज्याला उचलून आणलं होतं त्याचीच. मग मी यांना पाठवत आहे आणि आता तुम्ही तुमचा पदभार यांना सोपवावा आणि तुम्ही सेवेतून मोकळं व्हावं. आणि खाली सही केली होती विष्णू. किती हुशार झाले माणसं. बस यमराजानं त्याला नमस्कार केला, सिंहासनावर खाली उतरले, त्याला सिंहासनावर बसवलं. म्हणले संभाळ बाबा, मला कटाळा आलता ड्युटीचा, निघालो घरी. यमराज खरा यम गेला घरी आणि याच बसलं नकली यमाच्या खुर्चीवर. मग यानं काय, जेवढे काही ओळखीचे सोयरे धायरे आले, कवठ्याचे, वसमतचे, माळवट्याचे, इकडे तिकडे बोराळ किनोळ सगळे आलं ते वैकुंठात. आलं ते वैकुंठात. कोणालाच नरकात पाठविलं ना ते. वैकुंठात गर्दी झाली. विष्णू परमात्मा म्हणले इतके माणसं वैकुंठात कस काय यायलेत? एखादा खाली संत महात्मा अवतार तर घेतला नाही एखाद्यानं? मला न विचारता कस काय यायला लागले माणसं? बोलवा त्या नवीन यमाला. दूताईनं सांगितलं, या यमानं चालाकी केली, तुमची खोटी सही केली. विष्णू परमात्म्यानं बोलवलं आणि त्याला सांगितलं, काय रे, माझी खोटी सही केली, आता तुला पहिल्यापेक्षा जास्त नरक यातना भोगावं लागतील. चाल, तुला आता मी नरकात पाठवतो. त्यानं हात जोडले विष्णू परमात्म्या पुढे, देवा पुढे. बडे अजीब हो मालिक. अरे देवा, तुझा न्याय असा कसा? म्हणले कस काय, मलाच विचारायला का तू अजून? देवा, जर तुझं तोंड पाहून, तुझं दर्शन घेऊन जर मी पुन्हा नरकात गेलो, किती हुशार होतं ते पहा. तुझं दर्शन घेऊन, तुझं तोंड, तुझं मुख पाहिल्याच्या नंतर असं म्हणतात, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. आणि इथून जर मी पुन्हा नरकात गेलो तर तुला तुझं गीतेमधलं एक वाक्य बदलावं लागेल. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. जो माझ्या जवळ येतो त्याला परत कुठंच जायची गरज नाही. त्यानं खोटेपणा केला, पण देव प्राप्त करण्यासाठी खोटेपणा केला. मी तेच म्हणतो, तुम्ही करा, बेईमानी करा, हरकत नाही, पण चांगल्या कामासाठी करा. त्यातून जर काही चांगलं, म्हणतात ना, कोणाची सोयरीक होत असेल तर पिठामध्ये जितकं मीठ टाकतो तितकं खोटं बोलायला हरकत. बरोबर आहे ना? सोयरीक कोणाची जुळत असेल तर पिठामध्ये किती मीठ असते तितकं खोटं बोलायला हरकत नाही. तसं थोडंफार काही तुम्हाला बेईमानी करावंच लागत असेल तर करा, पण त्यातून जर भगवंताची प्राप्ती होत असेल तरच करा. चला.
त्या 3 राक्षसांना, त्या त्रिपुरासुराला अधर्माकडे नेण्यासाठी, धर्मापासून दूर नेण्यासाठी भगवान विष्णूनं एक माणूस निर्माण केला. एक माणूस, त्याचं वर्णन असं सांगितलंय, त्याला केस नव्हते, टक्कल होता, टक्कल. त्याचं नाव मुंडी. मुंडी नावाचा माणूस तयार केला आणि त्याला सांगितलं, तू आता एक असा धर्म तयार कर, तो दिसायलाच फक्त धर्म असला पाहिजे, आतून मात्र अधर्म असला पाहिजे. ऐका, आतून अधर्म असला पाहिजे. आणि त्या 3 राक्षसांना त्या धर्माचा अनुयायी बनव, तुझा शिष्य बनव आणि त्यांना या खऱ्या धर्मापासून परावृत्त कर, तुझ्या त्या अधर्माकडे ने. तसंच झालं. नारदांनी सुद्धा त्या त्रिपुरासुराला सांगितलं, अरे नवीन धर्म आलाय त्या मुंडीचा, त्याचे शिष्य व्हा. मुंडीचे शिष्य झाले ते तिघही आणि त्या मुंडीचं शिष्यत्व पत्करलं त्यांनी. मुंडीनं त्या 3ही राक्षसांना दीक्षा दिली आणि त्यांच्या मूळ धर्मापासून त्यांना दूर नेलं, परावृत्त केलं. सगळे राक्षस त्या मुंडीनं सांगितल्याप्रमाणे अधर्म करू लागले. तुम्ही आजकाल अनेक धर्म असे नवीन पंथ तयार होतात महाराज, पण खरा जो धर्म आहे, सनातन हिंदू संस्कृतीची, वैदिक संस्कृती आहे, फार अनादी काळापासून आहे. देवी देवतांपासून, हजारो नाही लाखो वर्षापासून आपला हा धर्म चालत आलेला आहे. आणि जे दुसरे जे धर्म आहेत की नाही, हे पावसाळ्यातले दौने आहेत महाराज. पावसाळ्यातले दौने आहेत. चला, आणि या धर्माचे प्रचार प्रसार करणारे पण गुरु वाढत चाललेत वरचेवर. मी हे गोष्ट नेहमी रोज का बोलतो, कारण याच्यामध्ये लोक फसल्या चाललेत आजकाल. मी गुरु आहे, मी सांगतो तसं वागा. कोणते नवीनच पंथ यायला लागलेत आजकाल मार्केटमध्ये. पण सावध राहा, आपला जो धर्म आहे, आपला अनादी काळापासून चालत आलेला धर्म आहे, याच्यासारखा श्रेष्ठ धर्म दुसरा कोणीच नाही. याच्यासारखा वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही. म्हणून आपला धर्म नाही सोडायचा आणि मिळेल त्याला कोणालाही गुरु करीत नाही बसायचं. नाहीतर काय, रडका गुरून मरका चलन, दोघाचा बोध वाया गेला. माग एका गावामध्ये गुरु करायचा कार्यक्रम झाला माहिती. एकदाच 50-50 शिष्य गवसले त्या गुरुला. ऐका, गोष्ट खरी आहे, व्यासपीठावरून मी कधी खोटं बोलत नाही, एवढं लक्षात ठेवा. गोष्ट खरी आहे आणि आमच्या शामरावदाजीला पण ते माहिती आहे, फक्त नावं सांगायचे नसतात. 50 शिष्य एकदाच भेटले, एकदाच. शिष्य संध्याकाळच्या वेळेला कळालं तुम्हाला, सगळे चपटी मारूनच होते, म्हणजे दारू पिऊन होते. आता गुरु दीक्षा देण्याचा कार्यक्रम, आपली परंपरा चालत आलेली आहे. भगवान शंकरानं विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला दीक्षा देताना असा रुमाल डोक्यावर टाकून, वस्त्र डोक्यावर टाकून, ही परंपरा तिथून चालू आलेली आहे. डोक्यावर वस्त्र टाकायचं आणि कानामध्ये कानमंत्र द्यायचा. पिलेल्या शिष्याला त्याच्या तोंडाचा वास येत असताना सुद्धा त्या गुरुनं दीक्षा दिली. म्हणजे तो गुरु देखील काय लायकीचा असेल आणि शिष्य देखील काय लायकीचा असेल, तुम्ही ओळखून घ्या. ही माझ्या समोरच्या घटना आहेत, म्हणून मी ह्या गोष्टी पुन्हा सांगतो. नाही तर आपल्याला लई ना, ₹1.25 दिला मायन्या गुरु केला. सावध राहा. गुरु म्हणजे काय असतो हो, गुरु म्हणजे काय असतो सांगतो, एका वाक्यात सांगतो, ऐका. जो आदमी जो भवसागर से निकाल कर भाव सागर में ले जाए, उसे गुरु कहते हैं. जो भवसागरातून काढतो आणि भाव सागरामध्ये नेतो, त्याला गुरु म्हणायचं. गुरुचं श्रेष्ठत्व एवढं आहे. त्या त्रिपुरासुरानं, म्हणजे त्या 3ही राक्षसांनी अधर्म चालू केला आणि तेव्हा सगळे देव, ब्रह्मदेव, विष्णू पुन्हा भगवान शंकराकडे आले आणि सांगितलं, महाराज तुम्ही म्हणले होते ना, ते जोपर्यंत अधर्मानं वागत नाही तोपर्यंत मारणार नाही. आता पहा, आता अधर्मानं वागायले. कोण वागायला भाग पाडलं? यांनी. काही बाबतीमध्ये एक सांगू का, राक्षस देवापेक्षाही काही गोष्टीमध्ये श्रेष्ठ म्हणावं लागतील. कारण त्यांनी जे तप केलं ते देवता लोकांनी कधीच नाही करता आलं. कठोर खडतर तपश्चर्या होती त्यांची खूप. म्हणूनच भगवान भोलेनाथांना सुद्धा बऱ्याच राक्षसांना वर दिलं. मला सांगा, एक रावण असाच महादेवाचा श्रेष्ठ भक्त म्हणावं लागेल त्याला. आता काही जण म्हणतील, महाराज तुम्ही रावणाचं गुणगान करायले, या बाबतीमध्ये करावंच लागेल. खूप विद्वान होता रावण सुद्धा, विद्वान होता आणि त्यागही किती. दररोज 1000 कमळानं पूजा करायची महादेवाची. एका दिवशी एक कमळ कमी पडलं, मुंडकं कापलं स्वतःच, शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं. केवढी मोठी भक्ती. म्हणून म्हणतो रावणासारखे राक्षस देखील भक्तीच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ. त्याने जे लिहिलं
आजही रावण संहिता म्हणतो आपण, रावण संहिता किंवा महादेवाचं एक वर्णन त्यांना लिहिलेलं आहे. त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं? शिव तांडव स्तोत्र. जटाटवी गलज्जल. आज म्हणायला अवघड जाते ते, एवढं अवघड आहे, सोपं नाही. जटाटवी गलज्जल, ते तबल्याचे पकवाजाचे जे बोल असतात त्यांना शब्दबद्ध करण्याचं काम त्यानं केलं. एवढा श्रेष्ठ रावण भक्त. चला, शंकराला सांगितलं आता ते तीनही राक्षस धर्मापासून दूर गेलेत, आता तुम्ही त्या राक्षसांचा वध करून उद्धार करा जगाचा. सदात्वम कार्यकर्ता ही देवानाम शरणम प्रदम वयम ते शरणापन्ना येथेचसी तथा करू. आम्ही तुम्हाला शरण आलोत, तुम्ही त्या राक्षसांचा नाश करा. महादेव हो म्हणणार. महादेव, देव सगळे हात जोडून उभे होते. महादेव हो म्हणणार तेवढ्यामध्ये पार्वती आईसाहेब आल्या मधातून, स्वयंपाकघरातून असा हात पुसूला पसत पदराला. मालक, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आजपासून कोणाच्या लोकांच्या भांडणात पडायचं नाही. काही चलल का हो त्याच? पुरुष मंडळी, मालकीने जर सांगितलं कोणाच्या भानगडीत पडायचं नाही, हाय हिम्मत तुमची? ऐका, काय झालं पुढे सांगतो की तुमच्याकडे आणतो. मला सगळ्याकडे फिरवायचे. कवा यायच्याकडे कवा आमचा धंदाची, एकदा पुरुषावर फिरवायचं, एकदा बायाकडे फिरवायचं. चला ऐका, स्वतःच काही जरी झालं माहिती, ऐका, स्वतःच काही जरी झालं पण लोकांचे वाद, लोकांचे भांडणं मिटले पाहिजे असं ज्याला वाटतं त्यालाच संत म्हणतात बरं का. नाही तर त्याचं काही का जळण, आपल्याला काय करायचंय. ही झाली स्वार्थी वृत्ती, ही झाली स्वार्थी वृत्ती. ज्याला असं वाटतं लोकांचे भांडणं मिटले पाहिजे, समाजामध्ये शांतता नांदली पाहिजे, त्याला संत म्हणतात. आणि आपल्या अंगलट येईल असं म्हणून दुसऱ्या गलीतून जे जाते त्याला महाराज म्हणतात. आपल्या अंगाला पाला लागू द्यायचा नाही. माझं पहिलं असंच होतं, आम्हाला माहिती आहे आमच्या कुठं कोणाचे काही होऊ दे, हजर दिलं. पण आता अजिबात नाही, काय घेणं नाही. मी म्हणत असतो गाव जले मधुकर बहार. तुमच्याकडे म्हणतात की नाही गाव जले हनुमान बहार, मी म्हणत असतो गाव जले मधुकर बहार. काही जळ गावामध्ये आपल्याला काय करायचं, खरंय की नाही? तसंच पाहिजे. अहो, एक गोड भजन आहे, मी त्या भजनातून बोध घेतला. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, 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 जहां मेरे अपने सिवा कुछ ना. याला कोणती अवस्था म्हणतात? एकोहम. बस फक्त मीच आहे, बाकी काही घेणं नाही कोणाशी. एकोहम म्हणायचं, मीच आहे फक्त. आमच्या बाबांना सांगितले बघा, कोणाच्या भानगडीत पडायचं नाही, बस स्वतःच्या मस्तीत जग, फक्त शिस्तीत जग. चांगले ओळखतात आमच्या आबाला, सगळं माहित. मस्तीत जगायचं, फक्त एकच शिस्तीत जगायचं. चला, आणि कसं आहे, जे गुरु आहे, जो आपला बाप आहे, आज्ञा मानायलाच पाहिजे. माझ्या गुरुची लेकराला सांगतो दिदे, गुरु जे आहे, मग सगळ्यात जगातला पहिला गुरु आपले आई बाप, नंतर शाळेतले गुरु, नंतर मग जे आपल्याला पुढे शिकवतील ते सगळे गुरु. आणि गुरुची आज्ञा मानायलाच पाहिजे, मानलीच पाहिजे, शब्द टाळायचा नाही, तरच माणूस सुखानं जगू शकते बरं का. ऐका, काय झालं, स्वामी विवेकानंदाचे गुरु, काय नाव त्यांचं? स्वामी विवेकानंदाचे गुरु, ही आई त्याला अशी जवळ बसून बोलत होती, त्यांना रामकृष्ण परमहंस त्यांचं नाव. आई जगदंबा देवी
त्यांच्या जवळ बसून बोलायची. रामकृष्ण परमहंस नावाचे स्वामी विवेकानंदांचे गुरु. सांगतोय का पश्चिम बंगाल मधली घटना आहे. एकदा काय झालं त्यांच्या आश्रमामध्ये, एक गोम निघाली. गोम माहित आहे आपल्यात लई असते ती. हा, ती गोम निघाली आणि शिष्याला एका सांगितलं, त्याच्या जवळच एक शिष्य बसला होता, ही काय कर. तसे सुज्ञ काही श्रोते हुशार आहेत, मला कळते लगेच कोणाला कळालं कोणाला नाही. ती गोम निघाली, एका शिष्याला सांगितलं, ए उचल रे ही गोम आणि बाहेर नेऊन काय कर, मारून टाक. त्या शिष्यानं ती उचलली त्याची आणि बाहेर नेली. त्याला वाटलं पण बुद्धी किती चालते. गुरुनं सांगितलं ना, दगडावरची रेख समजायची कळे आणि काम करायचं. त्याला वाटलं एका मुख्या प्राण्याचा जीव मी कशाला घेऊ, कशाला पाप करू, नेऊन सोडून दिली बाहेर. आणि पुन्हा आलं पुन्हा बसलं रामकृष्ण परमहंसाच्या गुरुजीच्या पुढं. त्याला विचारलं, बघा मोठे माणसं मोठेच असतात हो. गुरुजीनं ओळखलंय ना, मारलं नाही. त्यांना विचारलं गुरुजीनं, काय रे मारली का ती गोम? म्हटलं नाही मारली, नेऊन सोडून दिली बाहेर. अरे छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला शिक. काय म्हणले रामकृष्ण परमहंस, छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला शिक. एखाद्या दिवशी अशीच मी काहीतरी मोठी गोष्ट सांगेल आणि त्यावेळेला तू तुझं जर डोकं वापरलं तर माती होईल आयुष्याची. म्हणून गुरुची कोणतीच आज्ञा ओलांडायची नाही. हा चला, गुरुनं सांगितलं तेवढं ऐकलंच पाहिजे. तीच पूर्व दिशा. महादेव म्हणतात पार्वतीला, हो अगं मला युद्धाला जावं लागेल. पण पार्वती काय म्हणते, नाही भानगडीत पडायचंच नाही दुसऱ्याच्या. आता मला सांगा, बायकोचा इतका हट्ट म्हणल्यावर महादेवाला बाई ऐकावंच लागेल की, बरोबर आहे की नाही? ऐकावं लागलं नाहीला जाणं. कोणाला? मोठ्यानं सांगा जरा. महादेवाला ऐकावं लागलं हो बायकोचं. तुम्ही लाजायले काऊन? आताच विषय चालू होता नाही, कोण ऐकत नाही. काय झालं चला, कथा तर सांगणारच आहे. एकदा काय झालं, बिरबल आणि बादशाह अकबराची कथा सांगतो. एक छोटी सांगतो. बादशाह अकबर आणि बिरबल. बादशाह काय म्हणला, आपल्या नगरामध्ये सगळे मर्द आहेत म्हणला, बायकोचे गुलाम नाहीत. दाजी इथंच चालू होतं ना आता. सगळे काय आहेत, मर्द आहेत, बायकोचे गुलाम नाहीत. बिरबल म्हणला, महाराज तसं येड्यावानी बोलू नये, ऐकावंच लागते बायकोचं, ऐकावंच लागते. मी मानायला तयार नाही. बिरबल म्हणला, हे करा, उद्या काय करू म्हणला, पाहू म्हणला आपण सगळ्याची एक ती परीक्षाच घेऊ म्हणला, मतदानच घेऊ, कोण बायकोच्या ऐकण्यात आहे कोण बायकोच्या ऐकण्यात नाही. दौंडी दिली नगरामध्ये. सगळ्या नगरवासियांना सूचना, उद्या सकाळी राजवाड्यासमोर जमा व्हा. सगळे जमा झाले लोक. इकडच्या बाजूला एक बोर्ड लावला, बायकोच्या ऐकण्यातले. इकडच्या बाजूला एक बोर्ड लावला, बायकोच्या न ऐकण्यातले. हा इकडं सगळी गर्दी. कोणाकडे गर्दी? कोणत्या बोर्डाखाली? बायकोच्या ऐकण्यातले. कारण जगात सगळ्याला ऐकावंच लागतं. महादेवाला ऐकावं लागलं. सगळे लोक जास्तीत जास्त बायकोच्या ऐकण्यातले. आणि एकच जण होतं इकडं बायकोच्या न ऐकण्यातलं. एकच जण बायकोच्या न ऐकण्यातलं. बिरबल उभा राहिला, महाराज पहा कितीही गर्दी, सगळ्याला ऐकावं लागतं बायकोचं. राजा काय म्हणला, अकबर बादशाह, नाही या गर्दीला काय करतो, एकच आहे म्हणला, वाघ बस झाला. बिरबल काय म्हणला, महाराज उगा येड्यावानी करू नका, त्याला जाऊन विचारू आपण तिथं काहून उभा आहे ते. बादशाह आणि बिरबल, अकबर आणि बिरबल दोघही आले आणि त्या माणसापाशी विचारले, अरे म्हणले तिकडं तेवढी गर्दी, इतके लोक जास्त, आणि तू एकटाच इथं काहून उभा राहिला? हे बायकोचे न ऐकणाऱ्याची लाईन आहे. ते म्हणला, मी बायकोच म्हणली होती गर्दीत जाऊ नका. म्हणजे किती आज्ञातलं ते. चला, महादेव सुद्धा म्हणले, मला नाईलाज आहे म्हणले, आता पार्वतीचं ऐकावंच लागेल. महादेव दारात होते. बायकोनं हाताला धरून ओढून घरामध्ये नेलं, कवाड लावून घेतलं. देव अंगणात उभे. एक शिवगण आला, एक शिवगण. आणि त्या शिवगणानं सांगितलं, जर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करून घ्यायचंय तर एक मंत्र सांगतो, एक मंत्र, त्या मंत्राचा 1 कोटी जप करा. किती?
1 कोटी जप करायचा आणि त्या मंत्रानं महादेव प्रसन्नच होतात. कोणता मंत्र आहे सांगतो आहे का? चला माझ्या माग म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. अर्धा होस तो असं जोरात म्हणतात ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय. पुढचं काय म्हणतच नाही, नीट म्हणा. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. जमला, तुम्हाला जमला माय, पण एवढाच आवाज यायलाय. असं वाटायले फक्त कथा तुम्हीच ऐकायले, बाकीच्या फक्त लक्ष्मीच उभ्या आहेत आज. हे मी का म्हणायला होतो माय, हे सगळं तुमच्यासाठी आहे. माझं काय हो, मी हे 10 वेळेस ऐकलंय, 10 वेळेस वाचलंय, 10 वेळेस सांगितलंय. माझा काय विषय नाही, हे तुमच्यासाठी आहे. मला एक सांगा पुरुष मंडळी, लंका कोण जाळली? लंका कोण जाळली? मैं नाही जाळली बा. कोण? तुम्ही जाळली कोण? हा शाबाश, हिच्यासाठी वाजवा टाळ्या. लंका जाळली हनुमानानं. कोणाची होती लंका? रावणाची होती. हनुमानाच्या शेपटीवर ज्या चिंध्या गुंडाळल्या होत्या त्या कोणाच्या? रावणाच्याच राज्यातल्या लंकेतल्या. त्याच्यावर जे शेपटीवर तेल टाकलं होतं ते कोणाचं? लावलेली काडी कोणाची? जळालेली लंका कोणाची? हनुमानाच्या बाच काय गेलं? काय गेलं का? तसंही हे कार्यक्रम कोणाचा? सप्ताची कथा हे कोणाचे व्हायले? हे कवठेवाल्यांचा, बरोबर आहे की नाही? ही कथा व्हायली कोणाची? पैसा कोणाचा? भजन कोणी केलं पाहिजे? कवठेवाल्यांनी. तुम्ही नाही केलं तर माझ्या काही बाच जाणार. चला म्हणा आता माझ्या सोबत ओम नमः स्वरामध्ये. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. उगा कुरकुर करू नका. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. शाबाश. हा असा त्या देवाईनं सगळ्या 33 कोटी देवी देवतानं 1 कोटी जप केला. आता 1 कोटी म्हणजे एकावर किती कोटी, किती शून्य म्हणजे 1 कोटी. मी बी काय तेवढा पैसेवाला नाही, गरीब माणूस. 1 कोटी म्हणजे, पण 1 कोटी जप केला त्यांनी आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथ म्हणले हो चला, मी त्या त्रिपुरासुरासोबत त्या 3ही राक्षसांना मारायला तयार आहे, त्यांचा वध करायला तयार आहे, पण माझ्याकडे आता वाहनच नाही, काही रथ नाही. मग विश्वकर्म्याकडून एक दिव्य रथ मोठा बनवून आणला. त्या रथामध्ये भगवान शंकर बसले. तेव्हा रथाचे जे घोडे होते त्यांना भगवान भोलेनाथाचा भार सहन होईना. मग भगवान भोलेनाथांनी त्यांना त्या घोड्यांना उठवलं. म्हणून तेव्हा भगवान भोलेनाथाला पशुपती अशी एक नवीन संज्ञा, नवीन नाव सगळ्या देवतांनी दिलं. बोलिये पशुपती भगवान भोलेनाथ की. भोलेनाथ रथामध्ये बसलेले आणि बसून त्रिपुरासुरासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. धनुष्यबाण हातात घेतला, धनुष्यावर बाण चढवला. ऐका, बाण चढवला पण बाण तसाच असा धरून भगवान भोलेनाथाचे अंगठा आहे की नाही, अंगठा वाकच न, असा जे धरला ते असाच, अंगठा हलायला तयार नाही, बाणच सुटना धनुष्यातून. मग त्यावेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं हो, जोपर्यंत तुम्ही गणपतीची पूजा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच काम करता येणार नाही. बापाला अडविलं कोण? गणपतीनं. मग त्याच्यामुळं प्रत्येक कामामध्ये आपण काय म्हणतो, सगळ्यात आधी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मग गणपतीची पूजा भोलेनाथानं कशी केली? महादेवानं भद्रकालीला त्या ठिकाणी बोलवलं. भद्रकाली म्हणजे आईचंच एक रूप, हो भवानीच, दुर्गा आईच. चला भद्रकालीला बोलवलं, गणपतीची पूजा केली. म्हणून प्रत्येक काम निर्विघ्न पार पाडण्यासाठी सगळ्यात आधी गणपतीची पूजा केली जाते. एक तुम्हाला गणपतीचं भजन माहिती आहे की नाही? त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोके, पुत्र गणपती गणपती रण जाया आवला, रांजण गावाला गावाला
सगळं माहिती आपल्याला पाठ आहे, पण नेमकं आपल्याला ऐन वेळेला सुचत नाही. बरोबर आहे की नाही? हा. आणि तुमचं इसरत आहे म्हणूनच आमच्या लोकांचं साधं. चला, भोलेनाथ आणि त्रिपुरामध्ये युद्ध सुरू झालं. भगवान शंकरांना दिव्य शस्त्रास्त्र अग्नीच्या साह्यानं तीनही राक्षसांची ते 3 नगर जाळून भस्म केली. अनेक राक्षस त्या अग्नीमध्ये जळून मारल्या गेले. मै नावाचा राक्षस मात्र शिवभक्त होता, देवांचा सहाय्यक होता. मग फक्त तो एकटाच जिवंत उरला. बाकीचे सगळे राक्षस आणि ते 3ही राक्षस, त्या तारकासुराचे 3ही मुलं, भगवान भोलेनाथांनी त्यांचा वध केला. बोलिये भोलेनाथ भगवान की जय. नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव.